मामावर जरासा खेळायचा आणि लगेच रडू यायचा मामाजवळ. खेळत होता मामा चांगला घेऊन. येवा का रुमाल पप्पाला दिला प्रसाद. तर घरी मी मगाशी चालले किती 7:45 वाजता का 7:30 वाजता आलो. आमचं आईंचं माझं साड्यांचं डिस्कशन चालू आहे. कोणती चड्ड्या भरायच्यात बघता. चला चला सुट्टी संपली. प्लॅस्टिकच्या पिशव्या घेते ना. तुम्हाला कसा तिकडं गेलेला ओढायला हो. ते सगळं ओढायला जातंय. हॅलो गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्ताना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर चला सकाळ झालेल्या कसा बघत बसलाय. ती आता 2-3 दिवस झाले 6 वाजताच उठतोय सकाळी आणि मग झोपतो. तर 6 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत जागी होती. मग मध्ये मध्ये उठायलाच हल्ला असं वाटायचं मला काही हलतंय पाळणा. ते खालचं खा गौरांश. आणि गौरांश त्या करत होता. पोट दुखत होतं संडास. ते काय 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 खातोय चटरपटर नुसतं. जे दे ते दे घरातलं खायला नको. मग त्याच्यामुळं त्याला उलट्या आणि जुलाब झाले. मग त्यानंतर तो सुद्धा झोपला. हा पण आत्ताशी उठलाय 10-10:15 वाजता. ये रे गौरांश नंतर खेळ. गौरांश. त्याला आता दूध भाकरी दिले. आणि मंगळवार आहे आज. तर मंगळवारी ना म्हणजे आई आणि दादा मच्छी खातात फक्त. मग आमच्या तिकडं मंगळवार असतं आम्हाला, जसं तुम्हाला माहिती आहे. तर मग आज भाजी तर खिचडी भात बनवणार आहे. अरे ते खा पहिला गौरांश. गौरांची आंघोळ झाली. हा लावू बस तिथं. खा पहिला दूध भाकरी. लावू ती दूध भाकरी खा पहिला. जा लवकर जा ना. आणि ते उघडं दिसतंय ना तिकडं तेवाला सोकेसचं तिकडं जातो नित्यांश काढायला सगळं. आता कसा बसलाय मस्तपैकी गपचूप बसलाय. दादा एवढं घेतो त्याला घ्यायला जातो. गौरांशला नाही कधी एवढं म्हणजे घेतलं. पण नित्यांशला एवढं घ्यायला जातो. पण थोडं खेळतो आणि मग परत रडायला चालू होतं. काय माहिती त्याला काय होतं. मला घेता येतं नित्यांशला. मी मोठं झाले आता. मी मोठं झालंय. हे बघ तो असा बसले असा पडलेला होता आणि रडत होता. मी असं घेतलं आणि असं घेतलं. असं घेतलं ना असं घेतलं. पाडशील त्याला येडा. नाही बघ मी घे ना खायला. औषध आहे खायला. घेचल पटकन. या बाळाला या पिल्लाला बनले ना. आता घरी गेल्यावर मांडीच्या छोट्या पिल्लाला आता लग्नाची सगळी कामं चालू होतील. जसं की पत्रिका वाटा परत चला. तर वाजले काहीतरी 11:30 आणि याची आंघोळ बाकी आहे. तिच्या अगोदर बोललो आता मी जरा खिचडी भात टाकते. आम्हाला दोघंच आम्ही. आई मच्छी बनवून गेली पण आज मंगळवार ना त्याच्यामुळं आता खिचडी भात टाकते गौरांच्या निम्माला. आणि संध्याकाळचं बघू आता जेवण जायचं आहे की कसं जायचं आहे घरी. ते गौरांश तर गेला नाश्ता करून. आता याला रडू येते आम्हाला खेळून खेळून. छी तोंड केवढा घाण केलाय बघ. गंदू केलाय तोंड गंदू. सगळं चाटून त्याची आंघोळ करायचे पाणी झालं असेल चुलीवर गरम. अगोदर बोललो मी हे टाकून घेते भात. खिचडी भात हे ना चिनू. खिचडी भात टाकायच्या. आणि हे दिसतात ना इथं आंबे. हे दादानी मगाशी पाडले. केवढे मोठे झालेत बघा आंबे. गेल्या वेळेला आलं ना तेव्हा छोटे छोटे होते. तर 3 पाडले 3-4 पाडले. मला वाटतं एक कामात नेला त्याने. आणि हे 2 तर 2 हे मी घरी नेणार. गौरांश पण खातो. बाबा थोडंसं खाल्लं तर खातात. मी खाते. त्याच्यामुळे आता मी हे घरी नेणार. दादाने घरी नेण्यासाठी पाडलेत. जास्त नाही होत आता. पहिला खूप व्हायचे मस्त आंबे. तर असे घेऊन कसे होणार नाही बाबू. कसे होणार. कसे जेवण बनवायच्या. पप्पाला फोन करायचे.
आणि खेळतो असं होऊन कसं जेवण बनवायची बबल्या. हे शून्य बबिया, हे शून्य बबिया. मस्त मोटर टाकले. लांब तांदूळ घ्या, आई बोलली लांब तांदूळ घेतले तर मस्त पैकी अंघोळी करायची नित्यांची. नित्यांशी अंघोळी. चला चला 1:30 वाजायला आले. कपडे थोडेसे होते माझेसुद्धा, मला न्यायचे होते म्हणजे थोडेच होते. तर मग धुवून घेतले. आईची पण साडी ती मशीनमध्ये नाही टाकत, मग हाताने धुवून घेतले. टाईम होता तर मस्त असा खिचडी भात पुलाव भात बनवला आहे. आता जेवून घेतो, भूक लागली खूप डेंजर. सकाळी फक्त हे खाल्लेलं वेगळाच वास येतो मला. बिस्किट. का याचा वेगळाच वास मॅगी येतो. मसाला टाकलाय. चल कसं वास येतो. मॅग. आंबा कापू का असा विचार करते. बघून थांबा आंबा कापते मस्त खायला. इथं टी व्हीला आमचाच व्लॉग लावलेला आहे आणि पहिल्यांदाच असं एकदम पूर्ण व्लॉग बघते मी टी व्हीवर माझा स्वतःचा. तर आणि तो तिकडून झाला उठला. आता झाली झोप त्याची. तुझी झोप झाली. आमच्या याला भरवते. माझं झालं जेवून, आता याला भरवते. ए शोनो घे पटापट गौरांश, त्याला काढू दे बाहेर. बघते बघ असं बघते बघ. इकडे बघा गौरांशला विचारते मी 7वर 7 किती 70 आणि 8वर 8. हां बघितलं का. वा वा गौरांश बॅलिस्टर बनणार आहे. मी चुकीचं सांगतो, मला माहिती आहे पण मी चुकीचं सांगतो. तुला माहिती आहे तर सांग ना. किती किती मग केवढा डब्बू आहे. डब्बूच आहे तू. मला माहिती आहे पण मी तुम्हाला बघू मग सांग बघू. हा, मग- बघू सांग 7वर 7 किती. 7 हा येतच नाही तर. मला गुंगू घ्यायची आहे. कंपू भैयाच कर. येत नाही काय नाही एडपट. मी तरी पाणीपुरी आणलं कशी खायला. अरे वाटी आण जा, वाटी आण जा गौरांश. चड्डी घालायची त्याला. वाटी आण वाटी. किती प्लेट आणले. 2 प्लेट. 1 प्लेट आणली. 10 रुपयाच्या एक्स्ट्रा मागल्या. असं आहे का. चड्डी घाल चड्डी. आय छी 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 छी. थांब काढते. तर हे बघू शकता की आजोबा हे केवढं सारं घेऊन आलं आहे. ना तर जाताना पैसे पण देतो आणि विवांश असलं तर अजून मजा येते. आणि हेच आपलं माहेरपणाचं सुख आणि हेच प्रेम असतं किंवा ह्याच आठवणी असतात माहेरच्या. जसं मगाशी बघितलं आईने पाणीपुरी पण आणली आणि रोज ती काही ना काय आणायची. म्हणजे एकदा वडापाव आणा बोला, एकदा काय 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 काय. हेच आपलं माहेरचं सुख असते. काय असते ते लेडीजलाच माहिती असते काय असतं माहेरचं सुख. तर आजोबाने एवढं सारे चॉकलेट जेली न काय 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 घेऊन आलं त्यासाठी बघा. आणि याच आठवणी आपल्या सोबत राहतात कायम. सोनू काय घेतलं तू. आम नाम इकडं चड्ड्या भरायच्यात बघता. चला चला सुट्टी संपली. प्लॅस्टिकच्या पिशव्या घेते ना. तुम्हाला काय मग मच्छी आई बनवते. घाणवा 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 घावणा घावणा बोलतान का घाणवा बोलतान का. दोन्ही बोलतात. मी पहिला काढायचो आता नाही काढत. बाबाला का तुम्हाला पण. गौरांश तू खाणार आहे का.
आ गेला पोचला गौरांश का जो एक चालू कर एकच बघ दूर झाला. तू तो घाणवा खाते का घाणवा घाऊना खाते का. तयारी करायची पप्पा आमचे निघालेत येतील 5:45 मग आम्ही चालू घरी. काय रे मी टाकते बघ आता एकच होईल ना. थांब रे नित्यांश पण आहे माझ्याकडे. ए बाबू आई या तव्यावर ना आईचा मस्त म्हणजे निघतो. आता माझा ना असा करपायचा नाही निघत नव्हता. आता हे नित्यांशला घेतलाय कसा टाकणार ये. थांब ना त्या कॅमेराची वाट लावली. हो मामावर जरासा खेळायचा आणि लगेच रडू यायचा मामाजवळ. खेळत होता मामा चांगला घेऊन. येवा का रुमाल पप्पाला दिला प्रसाद. निघतोय काय ना चिकट नाही खाल्लेला. जिथं नाही लागलं तिथं मी घाल. अरे इथं लागलं हे बघा. जाऊ दे मला काय मी कशाला मला बसतो. ना काय ना इथं बस. रात्री एवढी उलटी आली सकाळी होण्यापर्यंत उलटी आली. आता पण मी लय शी केली. पप्पाला तर तेच करायला मजा येते. लागलेली. वर केस आई 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 इकडं बघ वाकायला दादा. हे बघ हे बघ हे बघ वाकाव आई आई चाटायची ओढ केस पप्पाची. किती दिवसाचा काढताय का. नको रे गौरांश पावडर लाव. पावडर कुठे तिकडं गेलेला ओढायला. हो ते सगळं ओढायला जातंय त्याला काट लावून सांगतोय आणि इकडं बाहेर त्याच्या वर मस्ती करली. बघते बघ तरी कमी कुदवलं आहे. बापाचा कामच कुदवाचा आहे का. हा याचा आणि तुमचा जमत नाही आता त्याचा तरी जमवून घ्या. तो काळा असताना लाल होते. अरे बाबा हा तुम्ही स्वतःच काढला. काळा बोललं की काय राग येतो दोघांना देव. बघ मला पण बोलतात. राग येण्याचं काय आहे. येते तर नाही बोलायचं ना. वाढला बघते बघ कसा काय नजर नाही आलं मधवा. पालण्याला काय करतात माझे. झोपलाच नाही तो. चले हे बुट घाल जा तुझी. आईचा फोन घेऊन चाललाय का आता. चल चलो छुट्टी खतम हो गया मदर. आता येतो आम्ही आमंत्रण करायला लग्नाचा. मग ये आंबट टाका पिशवी. ये टाकते ना. ठेवून थांब जरा तुम्ही. याच्यात टाका याच्यात. देते चला निघालो चलो. बोला बाय करा आईला. बाय मोकळी बोल. बाय बाय. तर घरी मी मगाशी चाले किती 7:45 वाजता का 7:30 वाजता आलो. आमचं आईंचं माझं साड्यांचं डिस्कशन चालू आहे कोणती कशात घालायची ती. तर 2 त्यांनी आणल्या तिथं आणि ही त्यांच्याकडे देते ठेवायला. त्यांच्याकडे एक पैठणी आहे या कलरची मस्त. तर मग मी विचार केला इस्त्रीला त्याच्या तिला पहिला कोणता ब्लाऊज मॅच होणार ते बघायला लागेल मला आणि मग इस्त्रीला वगैरे देते. मस्त पैठणी आहे तिकडं चाललं आहे त्यांचं पण काढणं. पहिले आता मी जेवते म्हणजे माझं चहा चपाती बनवली आईंनी. पनीर भुर्जी बनवली तर मग चहा चपाती खायची मला. तर चहा चपाती खाते पहिला. आणि याला कधीपासून झोपते का झोपत नाही पोरगा. मला पसारा सगळा उरकायचा आहे मला. पहिलं तर बॅग सगळं अनपॅक करायची ती नाही केली. आणि आता आई या पोराला काय करायचं डंबिरीला. हां झोपा
इकडं आईंचं सिलेक्शन चालू आहे. या काढून पण टाकायचं. बघितलेस काही बघितले मी. ही जुनी पॅटर्न आहे. जुना pattern? ही लावते ना अजून. नाही ही घरात लावायला तुला ग. काय तिचं नाव? मी सांग. लागेल. ये, खाजत आहे तुझा राहताना. साडे 11 वाजले रे. पप्पा झालं का? मॅक्ची घालायची मला. मॅक्ची घालायची. ओय मॅक्ची घालायची. काय चाललंय बाबी? चला आता नित्यांशला झोपवायचं आहे मला. आणि हे गेले तांगोळीला त्यांच्याकडे देते आणि मग मी मॅक्स वगैरे घालते आणि झोपते. 11:30 वाजले. मला खूप झोप आले आता. डेंजर. सगळं आवरलं. बॅग वगैरे काढली. कपडे जागच्या जागी इस्त्रीचे ठेवले. मला आजचा ब्लॉग इथे सेंड करते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. बाय बाय. हो बाय. बाय. 500 कमी घेतले.